चे अध्यक्ष म्हणून माननीय दादांना श्रद्धांजली व्यक्त करते. माझा आणि अजित रावांचा परिचय जवळजवळ 45 वर्षांपासून होता. 2001 मध्ये ज्यावेळेला लोकसभेची उमेदवारी फॉर्म भरण्यासाठी ते गेले होते, त्यावेळेला मला जे आठवतंय त्याच्यामध्ये अशोक मोहोळ, दिलीप वळसे पाटील, वल्लभ बेंडके असे बरेचसे, सुभाष कुल असे सगळेजण होते. आणि त्यावेळेला माझी त्यांची भेट झाली होती, कारण यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचं काम मी त्यावेळेला करत होते. त्याच्यानंतर 95 ते 99 युतीचं सरकार आलं, त्याला विरोधी पक्ष म्हणून सुद्धा त्यांच्या कामाची चुणूक बघायला मिळत होती. आणि 99 नंतर मग जलसंधारण, वित्त आणि नियोजन अशा अनेक डिपार्टमेंटचे, विभागांचे मंत्री म्हणून ते काम करायला लागले. आणि 2002 मध्ये मी विधान परिषदेची आमदार म्हणून शिवसेनेने मला तिथे पाठवलं. 2002, त्याच्यानंतर 2005, 2010, 2014 पर्यंत ते सत्ताधारी पक्षाचे मंत्री म्हणून अतिशय समर्पकपणाने उत्तर देत होते. मगापासून अनेकांची भाषणं झाली, खूप भावपूर्ण आणि अनेक मुद्दे त्याच्यामध्ये होते. सांस्कृतिक क्षेत्रात, साहित्यिक क्षेत्रात, अगदी मराठी भाषेचा प्रेमी म्हणून अभिजात दर्जा मिळावा यासाठी सुद्धा माननीय अजितदादांनी सातत्याने प्रयत्न केले होते. आणि सभागृहामध्ये ते सत्ताधारी पक्षात असतील, आम्ही विरोधी पक्षात होतो. आणि विरोधी पक्षात असताना कायम अनेक बाबतीमध्ये मतभेद झाले, तरी एक संसदपटू म्हणून त्यांची विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही सभागृहांकडे त्यांचं चांगल्या प्रकारचं लक्ष असायचं. ज्या ज्या वेळेला कोणी काहीतरी थोडंसं मुद्द्याला सोडून भरकटतंय किंवा काहीतरी वेगळं राजकारण करतंय असं वाटलं, तर ते तिथल्या तिथे थांबवायचंय. 2014 नंतर काही काळ ते विरोधी पक्षाचं काम करत होते, त्यामुळे सभागृहात आमच्या येऊ शकत नव्हते. पण तरीसुद्धा विधान परिषदेत काय घडतंय त्याची खडानं खडा माहिती घेऊन त्याप्रमाणे ते सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या आमदारांना मार्गदर्शन करत असायचे. आणि विशेषतः विधानसभा आणि परिषदेत काही वेळेला विधिमंडळात एक पेच प्रसंग तयार होतात. आणि मग अशा वेळेला विधानसभेचे अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे ज्या वेळेला एकत्र जमतात, त्यावेळेला अजितदादांचा सल्ला सर्वांना लक्षात येईल, सर्वांना मान्य होईल अशा प्रकारे अनेक वेळेला त्यांनी पेचप्रसंगातून तोडगे काढलेले आहेत. मग त्याच्यामध्ये आमदारांनी केलेली पोलिसांना मारहाण सारख्या विषय असतील की ज्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असेल, किंवा आलेले मोर्चे असतील, अशावरती त्यांची भूमिका ही सडेतोड पण त्याचबरोबर अतिशय संवेदनाशील आणि सगळ्यांच्या पेचप्रसंगातून तोडगा काढण्याची एक त्यांच्याकडे जबरदस्त संवादाची शक्ती होती. 2019 नंतर ते परत उपमुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर कोविड आला. कोविडच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी अतिशय अविस्मरणीय काम केलं असं म्हणता येईल. मग पुणे शहरामध्ये हॉस्पिटलची बिलं भरमसाठ लावली जात होती. त्यावेळेला कलेक्टरशी बोलून कोट्यवधी रुपयाची बिलं ही हॉस्पिटल्सना कमी करायला लावायचं काम सुद्धा माननीय दादांनी केलं. आणि मला आठवते की विरोधी पक्षात मी असताना त्यावेळेला एक महाबळेश्वरच्या बद्दलचा प्रश्न मी त्यांना विचारलेला होता. आणि मला असं वाटलं होतं की राज्यमंत्री उत्तर देतील, कारण बऱ्याच वेळेला विधान परिषदेत प्रश्नांना राज्यमंत्री उत्तर देतात. आणि तो प्रश्न असा होता की महाबळेश्वरची सगळी हॉटेल्स पाण्यावरती कुठली प्रक्रिया न करता वेण्णा लेकमध्येच ते निकृष्ट पाणी सोडून देत होते आणि तेच पाणी महाबळेश्वरच्या लोकांना प्यायला लागत होतं. मला असं वाटलं होतं की एवढ्या मोठ्या हॉटेल्सचं सगळी धनशक्ती, अर्थशक्ती, राजकीय शक्ती अशाला माझ्या प्रश्नाला काय उत्तर मिळणार आहे. परंतु माननीय अजितदादांनी त्यावेळेला उत्तर दिलं आणि सांगितलं की अजिबात नाही, महाबळेश्वरमधल्या प्रत्येक हॉटेलला पाण्यावरती प्रक्रिया करूनच मग ते मध्ये सोडायचं का नाही बघता येईल, परंतु प्रत्येक हॉटेलला पुनर्प्रक्रियेचा पाण्याचा प्लॅन्ट उभं केल्याशिवाय यांची परवानगी बंद करा. आणि 1-1.5 महिना ही हॉटेल्स बंद होऊन हे सगळे प्लॅन्ट उभे राहिले. आणि एका बाजूला आपल्याला त्यांचे पैलू सहकार, जलसंधारण, त्याचबरोबर शिक्षण, अर्थ, वित्त, नियोजन अशा अनेक बाबींच्या मध्ये त्यांचा अतिशय चांगल्या प्रकारचा अभ्यास होता. आणि एक अर्थसंकल्प तर मला आठवते की त्यांनी 8 मार्च महिला दिनाच्या दिवशी जाहीर केलेला होता. माननीय दादांचं
संसदपटू म्हणून जे काम होतं त्याच्यात हजरजबाबीपणाबरोबर त्यांच्या वेळेची सुद्धा चांगली जरब त्यांना होती. वेळ आपल्या हातात जास्त नाहीये, पण एक मला जरूर सांगायला पाहिजे की दादा आले सभागृहात म्हणजे अधिवेशन आता संपणार असं विरोधी पक्ष नेहमीच म्हणायचा. कारण वित्त विभागाची जी विनियोजन विधेयक आलं म्हणजे त्याच्यामध्ये ते मान्य झालं की त्याच्या पुढचं सगळं कामकाज सुरू होत असे. त्याखेरीज सभागृहामध्ये जर का कोणी काही विचित्र टीका केली तर त्याचा सुद्धा ते बरोबर त्या ठिकाणी उत्तर द्यायचे. 2018 मी उपसभापती झाले आणि उपसभापती झाल्यावर मला आठवते की कधीही त्यांचा शिरस्ता अधिवेशनाच्या आधी सभापती उपसभापतींना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येऊन भेटतात तर ते प्रत्येक वेळेला येऊन भेटायचे आणि त्यांच्याबरोबर अपॉइंटमेंट घ्यायचाही प्रश्न आला नाही, कारण दर आठवड्यामध्ये नियमित बैठक त्यांची व्हायचीच. आणि मग त्यामध्ये गणपतीची मिरवणूक असेल किंवा दुसरा काही समारंभ असेल, कार्यक्रम असेल, त्याच्यात कोणी कुठल्या पक्षाचं असलं तरी प्रोटोकॉल ते अगदी व्यवस्थित पाळायचे. आणि मला त्यामुळे आठवते की 2019 नंतर सुद्धा बाकी सत्तांतर झालं, काही काळ परत अजितदादा वेगळ्या ठिकाणी होते, पण तिथे सुद्धा सातत्याने त्यांची भूमिका ही अतिशय सहृदयपणाची संवेदनशीलतेची राहिलेली आहे. एका मुद्द्यावरती मला सगळ्यांच्याकडून विचार मंथन आणि अपेक्षा आहे आणि ते म्हणजे माननीय अजितदादांचं स्मारक कशा प्रकारचं असावं. कारण माननीय सुनेत्राताई आता उपमुख्यमंत्री आहेत, देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथजी शिंदे आणि सगळेच कॅबिनेटमधले मंत्री महोदय, स्वतः केंद्रीय मंत्री इथे आहेत. या प्रत्येकाच्या अनेक सूचना असतील, सामान्य कार्यकर्त्यांच्या अनेक सूचना असतील. तर मला असं वाटतं की त्यांच्या कामाला चांगल्या प्रकारे लोकांच्या स्मरणात राहील आणि ते लोकोपयोगी असेल अशा प्रकारचं स्मारक हे उभारणं हे समयोचित ठरेल. आणि ते कसं उभारायचं याच्यावरती माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघंही जण, सुनेत्राताई आणि एकनाथ शिंदे आणि बाकी आपले सगळे महाराष्ट्रातले जे प्रमुख आहेत त्यांच्याशी बोलून आपण एक सर्वसामान्य सर्वसंमत असं एखादी संकल्पना मांडावी. विशेषतः आपण म्हणतो की पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे आणि ही त्यांची कर्मभूमी आहे. संपूर्ण महाराष्ट्र देश याच्यामध्ये अजितदादांच्या आपण पाहिलं की त्यांचा ठसा उमटलेला आहे. अंत्यसंस्काराच्या वेळेला सुद्धा अनेक राज्यांमधले मुख्यमंत्री या ठिकाणी बारामतीला सगळेजण आलेले होते आणि अशा वेळेला संसदीय सगळ्या परंपरांचा सन्मान ठेवणारे अशा प्रकारचे एक अतिशय आगळं वेगळं व्यक्तिमत्व त्यांचं होतं. इतिहासामध्ये अशी उदाहरणं आहेत की पोकळी माणसाची भरली जाते, जन पळभर म्हणतील हाय आय असं म्हटलं जातं आणि मी जाता राहिलं कार्य काय. परंतु ही गाण्याची ओळ ही मात्र अपवादात्मक आहे. मी गेल्यावरती त्यांचं कार्य मात्र अजितदादांचं राहिलेलं आहे हे आपल्याला हजारो लोकांच्या अंतःकरणात त्यांचं जे स्थान आहे त्याच्यावरून दिसून येतं. आणि त्यामुळे अजितदादांना श्रद्धांजली व्यक्त करत असताना आज आपण सर्वजण या स्मारकाच्या संदर्भात सुद्धा एक मताने काही विचार करून जर का राज्य सरकारकडे आणि जनतेमधून कशा प्रकारे ते असावं याचा विचार झाला तर चांगलं होईल. दादांना लाडक्या बहिणींच्या बद्दल खूपच सगळ्यांना भावना चांगल्या आहेत मंत्रिमंडळातल्या. अशा याला बहिणीला लाडकी म्हणण्याबरोबरच सगळ्या विविध विकासाच्या योजनांच्यासाठी त्यांनी जे काम केलं आणि आजही दादा गेलेत हे अजून वाटतच नाहीये. मुंबई पुणे प्रवासाची जी कोंडी झाली तर लगेच मनात येतं की बहुतेक अजितदादा तिकडे जाऊन येणार असतील आणि म्हणून वेळेच्या आधी पोचणारे दादा मृत्यूबाबत मात्र वेळेच्या लवकरच गेले याची मात्र खंत कायम अंतःकरणामध्ये राहील. धन्यवाद. जय महाराष्ट्र.